बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। चांद साहब, मेहता साहब मुजावर व तानाजी नारायण मसलकर हे दोघं सोलापूर ते मुंबई गुरुवार दिनांक 19 जून 2025 सकाळी 11:30 वाजता जिल्हा परिषद पूनम गेट येथून महाराष्ट्रातील 30 लाख रिक्षा चालकांच्या प्रमुख मागे घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांना निवेदन देण्यासाठी चालत सोलापूर ते मुंबई जात आहेत। आमचे पत्रकार गफूर सौदागर यांचा हा रिपोर्ट। चांद साहब, मेहता साहब मुजावर, वय वर्ष 64। मी एक रिक्षा चालक आहे। शासन दरबारी सोलापूर नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील 30 लाख रिक्षा चालकांचा जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन मी सोलापूर ते मुंबई पायी यात्रा करून महाराष्ट्र राज्याचे आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी पायी चालत जात आहे। या निवेदनाचा उद्देश असा आहे की आज सध्या परिस्थिती जे खुले परवाने आहेत ते त्वरित बंद करण्यात यावे। दुसरा मुद्दा असा आहे की वाहतूक सुरक्षेच्या नावाखाली जे ई चालानची पद्धत आहे ते त्वरित बंद करण्यात यावे। तिसरा मुद्दा, कल्याणकारी महामंडळ स्थापन केली शासनाने निवडणुकीच्या आधी, मात्र त्या गुलदस्त्यात ठेवून राहिलेले आहे आणि ऑफलाईन पद्धतीने ते काम चालू आहे, ते त्वरित ऑनलाईन करण्यात यावं। आणि चौथा जे मुद्दा आहे, शासनाने जसं की आपला स्मार्ट सोलापूरच्या नावाखाली बाईक टॅक्सीला परवाना दिले ते त्वरित रद्द करण्यात यावे। हे प्रमुख 4 मागण्या घेऊन आम्ही 2 रिक्षा चालक, ज्येष्ठ रिक्षा चालक तानाजी नारायण मसलकर व मी चांद साहब मुजावर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट ते मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालयापर्यंत मुंबईपर्यंत चालत जाण्याचा आम्ही ठाम निर्णय घेऊन आज आमच्या प्रवासास सुरुवात करत आहे। 19/6/2025 रोजी सकाळी 11 वाजता इथून आम्ही निघणार आहे। आमचा टप्पेवाईज मुक्काम करत आम्ही 5 ते 6 तारखेला मुंबईत पोहोचणार असून 9 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन आमच्या महाराष्ट्रातील सर्व रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी तिथं येणार आहेत, त्यांचा हाजरीत आम्ही हे निवेदन मुख्यमंत्री साहेबांना सादर करणार आहोत। प्रवास किती करणार रोज तुम्ही? किती प्रवास आमचा राहील? दररोज 25 ते 30 किलोमीटरचा प्रवास आमचा राहणार आहे। टप्प्याटप्प्याने जाणार? हां, टप्प्याटप्प्याने जाणार। आज आमचा पहिला मुक्काम लांबोटीनं होणार आहे। पवार पक्षाचे मी जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार बोलतो आहे। आमच्या पक्षाच्या रिक्षा संघटनेचे 2 पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी महाराष्ट्रातल्या 30 लाख रिक्षा चालकाच्या प्रश्नासाठी या महाराष्ट्रातल्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांना जाग येण्याकरता यांनी सोलापुरातून जवळजवळ 20 ते 22 दिवस चालत पायीवारीत जाणार आहेत। आणि यांच्या प्रमुख मागण्या की यांना रिक्षा महामंडळ कल्याणकारी योजना या सरकारनं इलेक्शनच्या अगोदर डिक्लेअर करून त्याला निधी उपलब्ध केला नाही, तर इतर सर्व मागण्यासाठी हे ज्येष्ठ 2 चालत जात आहेत। तर आमची सरकारला एवढीच मागणी आहे की यांना मुंबईपर्यंत न नेता तुम्ही यांना इथंच आत्ताच यांच्या मागण्या मान्य कराव्या। या महाराष्ट्राच्या सरकारनं या पूर्ण महाराष्ट्रातल्या रिक्षा चालकासाठी एक चांगली भूमिका ही गरज आहे आणि ते घेण्याच्यासाठी त्यांच्या मागण्या मान्य करावा एवढी आमची विनंती आहे। त्याचबरोबर दुसरी मागणी जे खुले परमिट आहे ते तात्काळ बंद करण्यात यावी। आणि तिसरी प्रमुख मागणी अशी आहे की जे वाहतूक पोलिसांमार्फत फोटो विक्षेपणाची पद्धत जी आहे ती तात्काळ बंद करण्यात यावी। या प्रमुख मागण्यासाठी आमचे ज्येष्ठ रिक्षा चालक तानाजी मसलकर साहेब व चांद साहब मुजावर हे मुंबईला मंत्रालय येतं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देण्यासाठी चाललेले आहेत। त्यांनी या आंदोलनाला आमच्या संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो। आमच्या संघटनेचे मार्गदर्शक आणि या इकडे पुढे तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर, प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा।
आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर.